हेअरकट वगैरे करायचं आहे मस्त. आम्ही आलो आता केसन फाट्यातल्या हबीब्समध्ये. खूप छान एक्सपिरियन्स होता माझा लास्ट टाइम त्यांच्यासोबत. मी हेअरकट सुद्धा केला होता त्यांच्याकडे. सो माझं हेअरकट बघून आज तिला सुद्धा हेअरकट करायचं आहे तिथेच. सो लेट्स सी कसा होतो हेअरकट. चलो चलते हैं गाइज. मॅमचा हेअरकट चालू आहे आता छान. गाईज आता एक मोमेंट झाली. मी असंच एक कमेंट्स आली होती त्याला रिप्लाय देत होते. एक निगेटिव्ह कमेंट होती काहीतरी इन्स्टावरती. सो मी त्याला असंच रिप्लाय करत होते आणि आता आम्ही हबीब्समध्ये होतो. सो ते एक दादा होते म्हणतात रील स्टार आहे का. असं छान वाटलं ऐकून की यार ओळखतं आपल्याला कोणतरी. सो इट रिअली फील्स गुड. खूप सपोर्ट करतात सगळे. खूप छान वाटतं. थँक्यू सो मच. गाईज हिला आत्ता 3 वाजता कोकणात निघायचं आणि आत्ता 1:30 वाजलेत आणि आत्ता आम्ही हबीब्समध्ये. अजून मॅडमला शॉपिंग करायची मग घरी जायचं. खूप गरज आहे सध्या. सगळं घाई चालू आहे तिचं. आज खूप कामं पेंडिंग आहेत अजून पण. काय नाही तू काय बोलली परत बोल. हेअर होल्ड्स मेमरीज. ओके म्हणून कापायचे का तुला. हाउ वाज योर एक्सपीरियंस विथ हबीब्स? वेरी नाइस. कैसे लगा आपको? बहुत अच्छा लगा. गाईज मस्ट विजिट. खूप मस्त एक्सपिरियन्स. खूप छान सर्विस आहे त्यांची. एकदम परफेक्ट वॉल्यूम. असं फेस कटला सूट होईल असं झालेलं आहे ना. गाईज आज मी छान आवरून निघाली आहे. मामाच्या बंगल्याची पूजा आहे. सो मी निघाली आहे आता. चलो दाखवते तुम्हाला पण कशी आहे कसा आहे बंगला ते. फायनली आज दिव भेटली आणि दिवस माझ्याशी बोलली. हाय पण सगळ्यांना. हाय हाय कर की. हाय हाय कर ना. हाय करते सर सांग केस आता हळूहळू ब्लॉग मध्ये है ना. कसे आहेत मला तुम्ही सगळे? भैया खाना खाने के लिए आओ. जेवायला या. आमच्या आधी जेवायला बसल्या. चुकीचं आहे. दोघे पण म्हणलं माझ्या आधी जेवायला बसल्या तुम्ही. हा या थांबल्यात माझ्यासाठी. हे आहे मामाचं न्यू होम. लेट्स हॅव अ होम टूर. आता खूप हाय बोल. हाय का लाजू नको. हाय. हे सगळे खूप छोटे होते तेव्हा भेटलेले मी ह्यांना. आता किती मोठे झालेत.